सांगली जिल्हा कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक संतोष चौधरी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. संतोष चौधरी यांनी MIDC कडेगाव येथील शेती औषध कंपनीच्या इमारतीचा इन्स्पेक्शन अहवाल देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 35,000 रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सांगलीतील प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा कृषी कार्यालय येथील त्यांच्या केबिनमध्ये लाच रक्कम 30,000 रुपये स्वीकारली असताना संतोष चौधरी यांना रंगेहात पकडण्यात आलं. आरोपी लोकसेवक संतोष चौधरी यांच्या विरुद्ध विश्रामबाग येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे तसेच पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, वीना जाधव, चालक विठ्ठल सिंग राजपूत याने कारवाईत सहभाग घेतला. कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी स्वतः अगर खासगी व्यक्तीमार्फत कोणतेही शासकीय काम करण्यासाठी अगर न करण्यासाठी फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली इथं संपर्क साधावा असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी केले.